पक्ष्यांसाठी आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी ठेवलंय त्यात आपण आज पाणी ओतणार आहोत. माझ्यासोबत आज मानस सुद्धा आहे. सध्या संध्याकाळचे 5:30 होत आहेत आणि आम्ही सध्या आरेच्या घनदाट जंगलात आहोत. हे बघा समोर तुम्हाला दिसेल अशी ही बघा ही पूर्ण नदी आहे, इथून पुढेपर्यंत जाते. 2 दिवसाआधी मी घसरलो होतो आणि मला पायाला खूप जखम झाले, त्यामुळे चालता पण येत नाहीये. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला आम्हाला अर्धा किलोमीटर चालावं लागतं. असं सगळीकडेच नाहीये, काही काही ठिकाणी आम्ही खूप जवळजवळ ठेवले 200 मीटरवरती. पण सध्या आपण जिथे पाणी ओततोय हे ठिकाणं खूप लांब लांब आहे. ह्या रस्त्यातून जर कोणी नवीन व्यक्ती आला तर तो नंतर कधीच येणार नाही. आम्हाला सवय, आम्ही रोज फिरतोय म्हणून आम्हाला हे सगळं नॉर्मल वाटतंय. फायनली आम्ही पोहोचलोय एका कंटेनर जवळ. इथे पण कोणीतरी एक पॉट ठेवलाय, यात पण आपण पाणी होते. हे बघा हे आम्ही फुल भरलंय. आपण आम्ही ठेवलेल्या पॉट मध्ये सुद्धा पाणी टाकणार आहोत आणि इतरांनी ठेवलेल्या पॉट मध्ये सुद्धा. गोट्या दादाने इथे एक मडकं ठेवलंय. हे बघा हा आपण ठेवलेला पॉट आहे. आजचा आपला शेवटचा स्पॉट. बघा कावळा बसलाय पाणी प्यायला. आज सकाळीच मी या पॉटमध्ये पाणी ओतलं होतं आणि बघू शकता मागे 2 कावळे येऊन बसलेत. चलो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.